अमित शहांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमित शहांवर घणाघाती टीका केली आहे। अमित शहा यांना सत्तेची गुर्मी आल्याचं नाना पटोले म्हणालेत। केंद्रातील आणि राज्यातली दोन्ही सरकार बरखास्त करा आणि निवडणुका घ्या अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे। जे घमंडात आणि सत्तेच्या गुर्मीमध्ये जे लोक असतात तेच या पद्धतीचं वक्तव्य करतात। खरं तर राजीनामा द्यायचा हा केंद्र सरकारला आहे, कारण की केंद्र सरकारच्या बद्दल लोकांमध्ये मोठ्या पद्धतीचा राग आहे। आणि मग काँग्रेसच्या वतीनं आव्हान आहे की केंद्रातलंही सरकार बरखास्त करा आणि राज्यातलंही सरकार बरखास्त करून निवडणुका घ्या, मग एकदा समजेल दूध का पाणी काय होतं। या पद्धतीच्या गरमीच्या लोकशाहीमध्ये गोष्टी करणं हे खऱ्या अर्थानं अमित शहा सारखे देशाच्या गृहमंत्र्यांनी असं वक्तव्य करावं हे चुकीचं आहे। निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही असा पलटवार रोहित पाटील यांनी विरोधकांवर केलाय। प्रचार सांगता सभेमध्ये रोहित पाटील यांनी तुफान शाब्दिक फटकेबाजी केली। आता ज्यांच्या हाती 15 वर्ष सत्ता होती, नगरपंचायत होती, आज तेच लोक आदर्श नगरपंचायत घडवण्यासाठी एकत्र आलो आहोत असं म्हणतायत। बघूया कोण काय सांगतं, किती विकास झालाय आणि किती विकास व्हायचा राहिलाय असं प्रतिआव्हान रोहित पाटील यांनी दिलंय। कवठे महांकाळ निवडणुकीत प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या। या निवडणुकीच्या निमित्तानं रोहित आर पाटील यांच्या विरोधात सर्व दिग्गज विरोधक एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत। रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस 13 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवतीये। उद्या नगरपंचायतीसाठीचं मतदान पार पडणार आहे। 19 तारखेला आल्यानंतरच माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही। आज स्वातंत्र्यानंतर 70-75 वर्ष नगरपंचायत सारखी निवडणूक आजही आम्ही रस्ते, पाणी, गटाऱ्या, घरकुल अशा सर्व कामांवरती लढवतोय। दुर्दैवी गोष्ट आहे, 15 वर्ष ज्यांच्या हातात सत्ता होती, 15 वर्ष ज्यांच्या हातात नगरपंचायत होती, आज ते लोक पुन्हा एकदा आदर्श नगरपंचायत घडवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो असं सांगतात। तुम्ही 32 नंबरच्या खात्याचे मंत्री आहात अशी टीका पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केलेली होती। या टीकेला आता धनंजय मुंडेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। 4 विभागाच्या मंत्री असताना परळीच्या जनतेनं तुमचा केलेला पराभव विसरू नका असा टोला त्यांनी लगावलाय। केजमधल्या नगरपंचायतीच्या प्रचार सभेत त्यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे। 100 कोटी रुपये निवडून आल्याबरोबर देणार असं पाटोद्यात घोषणा केली। तीच घोषणा म्हणे शिरूरमध्ये केली, तीच घोषणा म्हणे आष्टीत केली आणि आता ऐकलं की केज आणि वडवणीत सुद्धा तीच घोषणा केली। म्हणजे किती कोटी झाले बरं? 500 कोटी झाले ना रे। केज, वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरूर 500 कोटी एका झटक्यात द्यायला होते तर मग 2 वर्ष काय टाळ पिटत होते का तुम्ही लोक? तेव्हा काय नाही दिलं? ते पैसे द्यायची यांची ताकदच नाही, कारण तुमच्या ताईचं जेव्हा मंत्रिपद होतं तर ताई पहिल्या 4 मध्ये मंत्री होत्या, 32व्या नंबरचे मंत्री नव्हत्या। बोलायचं तर मला बोलायचं भाऊ म्हणून मी माफ केलं असतं, एवढं सगळं कसं या वंचित जातीतल्या सामाजिक न्याय हा 32व्या नंबरचा खाता म्हणून सांगा। ताई तुम्ही आज बोललात, मला आनंद। 32व्या नंबरचं खातं 1 नंबरला फक्त धनंजय मुंडेच निवडू शकतो हे आदरणीय पवार साहेबांना विश्वास आहे। तुमच्याकडे जे खाते होते ते खाते घेऊन विधानसभेत पडलात ना।